एक मिनिट. नमस्ते शेतकरी मित्रांनो. नमस्ते माझे शेतकरी मित्रांनो. आज 21 मे 2026 आहे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथिंबीर अवघा झाला माझा हरी म्हणणारा सावतामाळे. सगळ्या संतांनी नामात देव सांगितला आहे, ह्या संतांनी कामात देव सांगितला आहे. सगळे संत पंढरपूरला गेले, जगाचा पोशिंदा पांडुरंग सावतामाळ्यांना भेटायला आरणला आलेत आणि त्यांच्याच ह्या संजीवन समाधीच्या पावनभूमीमध्ये आपली ही 11,000 झाडाची आंब्याची बाग आहे, ज्याच्यामध्ये ही बाग ही सगळी सेंद्रिय आणि ज्याला म्हणू होमिओपॅथीवर आपण काम करतो. गेले 7 वर्ष झालं. डिसेंबर 18ला पहिला प्लॉट लावला आहे, नंतर मग 2-2 वर्षांनी वेगवेगळे प्लॉट लावले. त्याच्यामध्ये चिंच आहे, वड आहे, पिंपळ आहे, गुलमोहर आहे, लिंबोणी आहे, सागवान आहे, जांभळ आहे. वेगवेगळ्या प्रकारची एकमेकावर अवलंबून असणारी शेती आहे. आणि ही बाग बघायला मला वाटतं कर्जत जामखेड भागातले जे प्रगतशील बागायतदार आहेत, शेतकरी आहेत, राजकारणातली व्यक्तिमत्व आहेत. सांगा मामा, आपण जवळजवळ 2-2.5 तास बागेतनं फिरतोय, घरी बसलो. ही बाग बघितल्यावर तुम्हाला काय वाटलं? समाधान वाटलं आम्हाला. बरं. बाग म्हणजे बागच आणली हां. पाणी वाचून आता थोडं पाण्याची अडचण आहे, हो. पाण्यामुळे थोडा बाग गेलाय, नाही तर बाग एक नंबरच बाग आहे. बरं बरं बरं. त्यातली त्यात तुमचा शरद आंबा बघितल्यानंतर हां, तो आंबा आम्हाला खूप आवडला. त्याच्यामुळे आता बरोबर. आम्ही तो आंबा नेणार आहेत. आपलं नाव तुम्ही सांगा. मी कैलास जाधव, हां जामखेड तालुका, हां. सोनेगाव सोने. इथून मी आलेलो आहे. बरं माझी शेती करायला कोण नाही. हां. माझा भाऊ पण मुंबईला असतो, माझा मुलगा व्यवसाय करतो, त्याच्यामुळे माझी जमीन पडीक आहे. बरं. पण विहिरीला पाणी खूप लागल्यामुळे 2 वर्ष झालं माझी जमिनीत अजून मी काही केलेलं नाही. आता ह्या वर्षी हं. घरच्यांच्या हट्टामुळे चाललंय शेती बागायत करायचं, तर आंबा करावं म्हणलं, बरं की बरं. जेणेकरून आंब्याला जास्त कष्ट नाही. हो भले ते मिनिमम उत्पन्न निघू द्या, पण हो. ते आंबा करायचा हे निर्णय घेतल्यानंतर युट्यूबवर तुमचा व्हिडिओ बघितला बरं. आणि ते व्हिडिओ पाहून तुमचा नंबर त्याच्यावर होता. त्या नंबरवर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून तुमच्याकडे आलो. तुम्ही चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं. हो. त्यातले त्यात तुम्ही शरद आंब्याबद्दल जे आम्हाला मार्गदर्शन केलं, ते आता एक नशिबाने तुमच्याकडे आंबा शिल्लक आहे. त्यातले आम्ही एक आंबा घेऊन जाणार आहेत हो. आणि तो आंबा नेऊन आम्ही बघणार त्याच्यामध्ये कुई किती, तो आंबा किती भरतोय. हो. त्या पद्धतीने भविष्यात आम्ही शरद आंब्यावर बरोबर. जास्तीत जास्त ती लागवड करण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहेत तुमच्या मार्गदर्शनाखाली. आणि तुम्ही जे सांगितलं होमिओपॅथिक खतं, हो. तर ते खताचा शब्दच मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ऐकलाय. अगदी बरोबर. हो. त्याच्यामुळं आज हा बाग करताना मलाही सेंद्रिय शेती करायची खूप आवड आहे. हो पण तुमच्यापासून मला अजून बरीच काही माहिती मिळाली. हो. त्याच्यामुळे मी जो आंबा करणार आहे, तो आंबा करताना मी तुमच्या मार्गदर्शनाखाली सर्व म्हणजे होमिओपॅथिक खतावरच मी बरोबर. ते उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करणार आहे. अगदी फक्त तुमच्याकडून आम्हाला जास्तीत जास्त आंबा केल्यानंतर मार्केटची माहिती एकदा झाली हो. तर ते बरं होईल आणि आपण आपल्या ग्राहकांना मार्केटिंगची माहिती जर दिली हो. तर बरं होईल. एवढी माझी नक्कीच विनंती. नक्कीच आपलं हे कामच आहे, कारण आपला हा कमर्शियल उद्देश इथं नाहीच. शेतकऱ्यांनी इथं यावं, बघावं आणि त्यांना त्यातनं काय घेता आलं तर घ्यावं, अशा पद्धतीचं आपलं काम आहे. एकीकडं महाराष्ट्रातला शेतकरी आत्महत्या करतो, विशेषतः विदर्भ असेल, मराठवाडा असेल. तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चालला आहे. काय सांगाल तुम्ही जाधव साहेब? नाही, तरुण वर्ग शेतीपासून दुरावत चाललाय. त्याच्यामध्ये काय झालेलं आहे, सध्याचं जीवन हाय प्रोफाईल जीवन आहे. बरोबर. शेतकऱ्यांनी आपल्या गरजा वाढवलेल्या आहेत. हो शेतकऱ्याच्या मुलाला कुणी बायको देत नाही का, हो. तर शेतात कष्ट करावं लागतं. हो आणि जर इकडून तिकडून एखाद्या जर शेतकऱ्याला ती बायको मिळाली, त्याच्या घरी 50 एकरचा ऊस असू द्या, हो तरी ती घरात येणारी लक्ष्मी शेतात जात नाही. हो ती स्वतःचं हायफाय जीवन जगायचं बघते. त्याच्यामुळं गरजा वाढत चाललेल्या आहेत. हो गरजा वाढल्यामुळं उत्पन्न तेच आहे, हो. शेती तेवढीच आहे. तेवढीच. पण गरजा वाढल्यामुळं आपण कर्जबाजारी होत चाललेलो होतोय. आहे. अगदी आणि त्या कर्जबाजारी वाढत वाढत गेल्यानंतर नैराश्यातून आत्महत्येशिवाय पर्याय राहत नाही. त्याच्यामुळे माझा तमाम शेतकऱ्यांना माझी एक नम्र विनंती आहे हो. की आपण आपल्या गरजा कमी करा. गरजा त्यातली कमी त्यात करा. हो. शेतकऱ्यांचं नैराश्य व्हायचं कारण म्हणजे ही भ्रष्ट राजकीय यंत्रणा जी आहे, अगदी त्या बरोबर. भ्रष्ट राजकीय यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना हा देशोधडीला लागलेला आहे. बरोबर. कारण कुठल्याही पक्षाचं राजकारण येऊ द्या, हो. तो शेतकऱ्याला फक्त कुत्र्याला तुकडा टाकला म्हणजे कुत्रं घोंडा गळतं, हो या पद्धतीनं शेतकऱ्याचे ते भावनेशी खेळतात. उदाहरणार्थ आजकाल निवडणुकांमध्ये हजारो कोटी रुपये वाटप केले जाते मतदारांना आणि मतदारांकडनं ते फुकट मतदान, बोगस मतदान, हो. काम नसतानाही पैशाच्या जीवावर मतदान विकत घेतलं जातं. हो. आणि ही परिस्थिती ही देशासाठी खूप हानिकारक परिस्थिती आहे. आहे. अगदी हे बरोबर. माझं स्पष्ट मत आहे. बरोबर. कारण आज तुम्ही मला सांगा, ढगफुटीने हो. शेतकरी देशोधडीला गेला गेला. आणि माझ्या शेतकरीचा लेकरू हे बांधावर
MPSC UPSC आणि अभ्यास ते करत असतो. नेटचा अभ्यास करतंय. आणि दारी धरत धरत माझ्या शेतकऱ्याचं पोरग नेटचा अभ्यास करून हो. लाखो विद्यार्थी परीक्षेला बसले आणि हे दिमदडीच्या हरामखोर पुढाऱ्यांनी मॅनेज करून पेपर फुटीपणा केला. बरोबर. मग शेतकऱ्याने आत्महत्या करायची नाही तर काय करायची, काय करायचं? हा माझा अगदी- प्रश्न आहे अगदी सरकारला. अगदी बरोबर. धन्यवाद साहेब, आपण आलात. धन्यवाद. आता घरी जाऊ, आमच्या आंब्याची चवही चाखू. पुन्हा एकदा आपलं आमच्या सावता महाराज आंबा बागेच्या वतीनं आपलं आभार आहे. आणि जर भविष्यात तुम्हाला ह्या पद्धतीचा प्रोजेक्ट बनवायचा असेल तर अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत सगळं मार्गदर्शन सावता महाराज आंबा बागेच्या वतीनं दिलं जाईल. हा विश्वास, ही खात्री. धन्यवाद. ओके.